राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन. गौतम इंगळे. भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आनंद विहार हेलिपॅड शेगाव येथे आगमन झाले. त्यांचे स्वागत राज्यपाल आचार्य देवदत्त यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. सोबत केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकले, जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती हेलिपॅडवरून मोटारीने त्यांच्या ताफा संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचले. संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दर्शन घेतल्यानंतर विसावा येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन केले. आरोग्य मेळाव्यातील विविध स्टॉल भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत राज्यपाल देवदत्त, प्रतापराव जाधव, पालकमंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुडकर हे उपस्थित होते. हा मेळावा 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून यावेळी मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. यावेळी नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार असून शेगाव येथे राष्ट्रपतीच्या आगमनानिमित्त कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. गौतम इंगळे, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह न्यूज प्रतिनिधी, शेगाव. तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.